कधीतरी आपल्या घरी गेला ना, आईला कळत चला, बापाच्या चेहऱ्याकडे नीट बघत चला. कधीतरी शेजारी बसताना आईला विचारायचं, आई तुला त्रास तर नाही ना झाला, तुला काम तर जास्त नाही ना पडलं, आई तुझं स्वप्न बघितलंय ना, ते स्वप्न हा तुझा पोरगा साकार करायचं, त्या स्वप्नासाठी प्रयत्न करायची माझी गरज आहे. आणि बाबा तुम्हाला वाटतंय ना की माझी पोरगी व्हायला जाणार नाही, माझा पोरगा शिक्षणापासून बाजूला जाणार नाही. बाबांच्या हाताला धरायचं, पडणारे गठ्ठे कधीतरी बघायचं, उका घ्यायचा आणि बाबाला सांगायचं, तुझ्या डोळ्यामध्ये जे स्वप्न आहे ना बाबा, ते स्वप्न हा तुझा पोरगा पूर्ण करेल. चिमणी कधीतरी लहानाची मोठी होणार आहे, गुडदिशी उडून जाणार आहे, त्याच्यामुळे जेव्हा पलीकडे उठणारा बाप आणि आई तुमच्या घरामध्ये आहे, त्याने त्याच्या आतड्याला पीठ टाकलाय, रक्ताचं पाणी केलंय, घाम गाळलाय, तुमची स्वप्न साकार करण्यासाठी आई आणि वडील मात्र व्यवस्थित काबाड कष्ट करताय. त्यामुळे लक्षात ठेवा, आपला आई आणि वडील आयुष्यात कधीच मरत नाही, परंतु बाप मरतो त्यावेळेस जेव्हा माझ्या डोळ्यामुळे बापाला किंवा आईला खाली मान घालायची वेळ येते. आई त्यावेळेस मरते ज्यावेळेस पोरगं स्वप्न साकार करत नाही. तुमच्यासाठी हजार वेळा मरायची प्रेम आहे आणि बापाची असते, परंतु फक्त तुम्ही चूक करू नका. मित्रांनो, आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस कोणता मला माहित नाही, सगळ्यात लहान दिवस कोणता मला माहित नाही, परंतु तुम्हाला जन्म दिल्यानंतर आईने आणि बापाने नाव दिलं, तुम्हाला ओळख दिली, परंतु ज्या आई बापाने जन्म देऊन नाव दिले ना, त्यांचा सगळ्यात भाग्याचा दिवस तो आहे ज्यावेळेस तुमच्या नावावर आई वडिलांची ओळख होईल. तो आयुष्यातला सगळ्यात मोठा यशस्वीतेचा दिवस आहे. मी पुढल्या तुम्हाला शिवाय